सकाळी आपण एवढ्या पूर परिस्थितीतून स्टॉपच्या दिशेने निघालतो बरं का. लुक कसा आहे कमेंट करून सांगा आपला. एवढा चढून यावं लागतं आपल्याला स्टॉपवर, एवढं मेहनतीचं काम. रातातून एवढा पाऊस झाला की झाडं पार खालीच वाकून गेले. ही 17चा आलता बरं का आपल्याला बाय करून गेला. मग लगेच दिलं मग बसने दर्शन. बसलो मग येऊन कसं तरी. बसच्या ड्रायव्हरने तर हे नवीनच जुगाड आणला होता, दारालाच अडकवून टाकलं जॅकेट. लातूरकरांना हवेत उडायचं असल्यास इथे येऊ शकता बरं का उडायला. थोडे सोलार बघून आपण निघालतो बुदड्याकडं. मग बस आलती पण पोरं काय दिसलेच नाहीत. मग थोडंसं पुढे गेल्यावर मग आलेच मग हळूच पोरं. आपले दोस्त एवढ्या पुराच्या परिस्थितीतून पार करून येऊ लागते. मग या म्हणलं आपण. एवढा पाऊस झाला की इथं तर जमिनीतूनच पाणी येऊ लागतं. मग चलो फिर निकलते आपली मंजिल की तरफ. मंजिलकडे जाताना ही पपईचं झाड आपल्याला व्ह्यू फॉर वेलकम म्हणलं बरोबर. पावसाच्या पुढे तर पूर परिस्थितीच निर्माण झाली आहे. एवढं पाणी आहे ना ह्या पुला खालून जात आहे बघा. ड्रायव्हरनं कुठल्या खड्यात घातली होती गाडी, एवढं पाणी वाहू तर आम्हाला वाटलं कुठल्या नदीतच घातली काय गाडी. अय ड्रायव्हर जरा दमाने घे की तू. आमच्या कॉलेजची एक बस बंद पडली होती. मग काय सगळे ड्रायव्हर लोक खालीच उतरले होते. फायनली आलो बरं का आपण आपल्या कॉलेजवर. मुखदर्शनच घेतलं कॉलेजचं. इकडं आपण दर्शन घेऊस तर ड्रायव्हरनं आपल्या मध्येच घातली गाडी. नक्कीच एखादा मरण ह्या चेंगराचेंगरीमध्ये. तर तुमच्या ह्या भावाला व्लॉगिंग जमते का नाही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बाय बाय.